नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा या ठिकाणी सर्वांचं हार्दिक स्वागत आहे गुरुस्कूल या यूट्यूब अकॅडमीवरती. मी अविनाश शिवराव सर्वांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. तर आतापर्यंत आपण या ठिकाणी काय भूगोलाचा बराचसा पोर्शन संपवलेला आहे. तर आजच्या पिरियडमध्ये आपल्याला या ठिकाणी बघायचा असा घटक जो की सर्व भारतीय भूप्रदेश, भारतीय पठारी प्रदेश जे आहेत, पर्वतीय प्रदेश जे आहेत, उत्तर भारतीय मैदान असेल, किनारी मैदानी प्रदेश असतील. आज मॅप काढलेला नाही आपण, मॅपची आवश्यकता जास्त पडणार नाही. तर आतापर्यंतचे जेवढे काही व्हिडिओज बघितलेत त्याच्यामध्ये काय एक प्रकारे नकाशा तुम्हाला जो आहे तो पाठ झालेला असेल. तर तरीसुद्धा ज्या ठिकाणी आवश्यकता आहे त्या ठिकाणी आपण काय थोडंसं एक रफ डायग्राम जी आहे, रफ मॅप जो आहे तो ड्रॉ करणार आहोत. तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर मी या ठिकाणी सांगेन की मागच्या इंडियन रिव्हर सिस्टीम बघत असताना गंगा रिव्हर जी आपण बघितलेली होती, गंगा नदी प्रणालीमध्ये गंगा नदीला येऊन मिळणारी एक नदी दाखवलेली होती. या ठिकाणी उत्तर प्रदेशमधून प्रवाहित होऊन या ठिकाणी येणारी अशी एक नदी मी दाखवलेली होती, गंडक नदी. तर या गंडक नदीच्या संदर्भात एक फॅक्ट सांगितलेला होता. बघा, फॅक्टच्या संदर्भात थोडंसं 0.1% तरी त्या ठिकाणी थोडी चूक होऊ शकते, पण जवळपास या ठिकाणी काय खूप प्रयत्न करतोय की 100% सगळे फॅक्ट जे आहेत तुमचे काय बरोबर असतील. या गोष्टीची काय पूर्ण काळजी घेतलेली आहेत, कारण जेवढे काही विद्यार्थी आहेत ते पूर्णपणे ट्रस्ट करतात चॅनलवरती आणि चॅनलवरती जी काही माहिती सांगितलेली आहे ती बरोबर आहे असं मानून अभ्यास करतात. तर या ठिकाणी माझं कर्तव्य बनतं, एखादी चूक त्याच्यामध्ये जर आढळून आलेली असेल तर एका विद्यार्थिनीनं मला काय कमेंट करून कळवलं की सर तुम्ही जे शालिग्राम नाव असं नारायणी आणि शालिग्राम असं जी नावं सांगितली होती नेपाळमध्ये जी म्हणलं जातात, तर ते चुकून त्या ठिकाणी गंडक न म्हणता घागरा नदी असं म्हणलेलं होतं. फॅक्ट असं सांगितलं होतं मी, घागरा या नदीला नेपाळमध्ये नारायणी आणि शालिग्राम या नावाने ओळखलं जातं. तर तो पॉइंट घागरा नदीच्या संदर्भात नसून कोणत्या नदीच्या संदर्भात होता? गंडक या नदीच्या संदर्भात होता. तर तो फॅक्ट काय करायचा आहे? चेंज करायचा आहे. तर गंडक या नदीला नेपाळमधून जिथून ती प्रवाहित होऊन येते तर त्या ठिकाणी नेपाळमध्ये गंडकला नारायणी किंवा शालिग्राम या नावाने ओळखलं जातं. तर हा झाला काय मागचा एक एरर होता, तर तो या ठिकाणी कव्हर केलेला. आजच्या पिरियडमध्ये आपल्याला जे बघायचं आहे तर प्रश्नांचं थोडंसं स्वरूप तुम्हाला सांगतो. 2-3 प्रश्न या ठिकाणी काय तुम्हाला सांगेन, त्याच्यावरून लक्षात येईल की नेमकं कोणत्या प्रकारच्या प्रश्नांच्या तयारीसाठी आपल्याला काय हा व्हिडिओ बघायचा आहे किंवा या चॅप्टरमध्ये माहिती बघायची आहे. बघा, एक निर्मितीच्या कालखंडानुसार खालील खडक समूहांचे योग्य क्रम लावा. पर्याय सगळ्यांसाठी मी शेवटी एकदाच सांगेन. बघा, दुसरा आहे कोळसा हा खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या खडकात मोठ्या प्रमाणात आढळतो असा असेल क्वेश्चन. किंवा क्वेश्चन असा सुद्धा असू शकतो की कोळशासोबत मोठ्या प्रमाणात कोणत्या प्रकारचं काय खडक आढळून येतं. तिसरा एक क्वेश्चन घेऊ आपण, थर्ड क्वेश्चन. लाल किल्ला जो आहे दिल्लीमध्ये स्थित, लाल किल्ल्याच्या निर्मितीसाठी कोणते दगड अथवा खडक वापरण्यात आले आहे असे हे 3 क्वेश्चन आहेत या ठिकाणी. तर बरेच क्वेश्चन असतील. या सर्व प्रश्नांची उत्तरं मला निश्चित या ठिकाणी विश्वास आहे की आजचा व्हिडिओ पूर्ण स्टडी केल्याच्या नंतर, म्हणजे आजचा जो चॅप्टर आहे आपण काही व्हिडिओजमध्ये काय याला कंप्लीट करणार आहोत, तर तो पूर्ण अभ्यास करून झाल्याच्या नंतर या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्ही द्याल. ऑप्शन्स काय काय असतील या ठिकाणी? ए
आर्कियन समूहाचे खडक, पूर्ण लिहित नाही मी, शॉर्टमध्ये लिहितो. बी गोंडवाना समूहाचे खडक. सी धारवाड समूहाचे खडक. आणि डी आहे कडप्पा समूहाचे खडक. हे 4 पर्याय असतील. या 4ही पर्यायांवरून पर्याय दिलेले असतात. या ठिकाणी निर्मितीच्या कालखंडानुसार खालील खडक समूहांचे योग्य क्रम लावा. तर BACD, BCAD, DCBA किंवा CBAD अशा पद्धतीने काय ऑप्शन दिलेले असतील त्यापैकी एक योग्य पर्याय निवडायचा असतो. किंवा दुसरा क्वेश्चन आहे, कोळसा हा खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या काय खडकात मोठ्या प्रमाणात आढळतो, किंवा कोळसा ज्या ठिकाणी असतो त्याच्या सानिध्यामध्ये कोणत्या प्रकार, कोळसा हे जे काय अधात्विक खनिज आहे, तर फॉसिल आहे, जीवाश्म आहे एक प्रकारे म्हणता येईल या ठिकाणी. तर कोणतं खडक मोठ्या प्रमाणात काय त्याच्या सानिध्यामध्ये आढळतं, किंवा लाल किल्ला जो दिल्लीमध्ये काय बांधलेला आहे तर त्याच्या निर्मितीच्या वेळेस कोणता दगड किंवा कोणत्या प्रकारचं खडक त्याच्यामध्ये काय वापरण्यात आलेलं होतं. तर या सर्व प्रश्नांची काय उत्तरं जर काय आपल्याला जाणून घ्यायची असतील तर आपल्याला आजचा चॅप्टर जो आहे त्याचं नाव आपण लिहू. तर त्या चॅप्टरचं या ठिकाणी काय स्टडी करणं क्रमप्राप्त ठरतं. तर चॅप्टरचं नाव आहे भारताची भूगर्भिक संरचना. चॅप्टरचं नाव आहे भारताची भूगर्भिक संरचना. या ठिकाणी यालाच काय म्हणतो आपण, याला म्हणतो जिओलॉजिकल फॉर्मेशन ऑफ इंडिया. जिओलॉजिकल फॉर्मेशन ऑफ इंडिया. तर या चॅप्टरचा पूर्णपणे अभ्यास करायचा आहे, ज्याच्यामध्ये भारताची काय भूगर्भ जे आहे त्याची संरचना नेमकी कशी आहे, त्याचं फॉर्मेशन नेमकं कसं झालेलं आहे, तर कालक्रमानुसार कोणत्या कोणत्या प्रकारच्या खडकांची निर्मिती झाली, प्रत्येक जे काय खडक आहे समूह आहे त्यांची नावं कशावरून पडलेली आहेत, कोणत्या क्षेत्रामध्ये कोणतं खडक आढळतं, कोणत्या खडकांमध्ये काय धात्विक खनिजे आढळतात, अधात्विक खनिजे आढळतात, कोणत्या प्रकारच्या खडकांमध्ये फॉसिल्स ज्याला जीवाश्म म्हणतो तर हे आढळतात, पेट्रोलियमचे साठे कोणत्या प्रकारच्या खडकामध्ये आढळतात, दगडी कोळसा जो आहे तो कुठं आढळतो. या सर्व प्रश्नांची उत्तर आपल्याला काय चॅप्टरच्या शेवटी देता येणार आहेत आणि त्याच्याबद्दलच काय अधिक माहिती बघायची आहे. तर या ठिकाणी बघा हे झालं. या ठिकाणी आपण अरब करू याला. तर भारतातील वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये भारताचा विस्तार खूप मोठा आहे आपण बघितलेला होता. स्थान विस्तार या चॅप्टरमध्ये सांगितलेलं होतं की किती प्रचंड प्रमाणात काय भारताचं क्षेत्रफळ आहे, त्याचा रेखावृत्तीय विस्तार, अक्षवृत्तीय विस्तार हे संपूर्ण बघितलेलं आहे. प्राकृतिक भारताचा अभ्यास करत असताना प्राकृतिक काय 5 भाग केलेले होते आपण भारताचे. कोणते कोणते? उत्तरेकडील जे हिमालय आहे त्या हिमालयाचा अभ्यास आपण केला होता पहिला. दुसरा उत्तर भारतीय मैदान, ज्याच्यामध्ये पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश असेल, दिल्ली असेल, त्याच्यानंतर बिहार आहे, झारखंड आहे, पश्चिम बंगाल आहे, त्याच्यानंतर आसाम आहे, अशा सर्व प्रदेशांचा काय उत्तर भारतीय मैदानामध्ये आपण अभ्यास केलेला होता. त्याच्यानंतर काय जो भारतीय द्वीपकल्पीय प्रदेश आहे तर त्या द्वीपकल्पीय प्रदेशाचा सुद्धा आपण अभ्यास केलेला आहे, ज्याच्यामध्ये काय सर्व नदी प्रणाली सुद्धा बघितलेली आहे, सर्व छोटे मोठे पर्वत पठार आपण त्याच्यामध्ये अभ्यास केलेले आहे. पश्चिम घाट असेल, पूर्व घाट असेल, निलगिरी पर्वत असेल, विंध्यन पर्वत आहे, सातपुडा, सातमाळा, अजिंठा, महादेव असेल, तर मैकल डोंगर असतील, कैमूरच्या टेकड्या असतील, अशा सर्व काय द्वीपकल्पीय प्रदेशाचा अभ्यास केलेला आहे. त्याच्यानंतर जो किनारी प्रदेश होता, जो तटीय प्रदेश होता, त्या तटीय प्रदेशांचा देखील काय केलेला होता, अभ्यास केलेला होता. मी ज्या वेळेस तुम्हाला काय एक एक प्राकृतिक भाग सांगतोय त्या वेळेस काय तुमच्या डोळ्यासमोर तो मॅप यायला पाहिजे. भारतीय द्वीपकल्प म्हणल्यानंतर भारतीय द्वीपकल्पामध्ये येणारे सर्व घटक त्या ठिकाणी आपल्याला काय ठळकपणे आठवले पाहिजेत, तर तुमची स्टडी झालेली असं म्हणता येईल. तर त्याच्यामुळेच काय सुरुवातीपासूनच आपण काय मॅप्सचा उपयोग त्या ठिकाणी केलेला आहे, नकाशांचा उपयोग अनिवार्य त्याच्यासाठीच काय ठरतो. तर आज आपल्याला बघायचं आहे, तर या वेगवेगळ्या प्राकृतिक भागांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे खडक आपल्याला आढळतात. उत्तर भारतीय मैदानाचा जर आपण प्रदेश घेतला, जिथे की कोणते कोणते राज्य आहेत, UP असेल, त्याच्यानंतर बिहार आहे, त्याच्यानंतर झारखंड आहे, त्याच्यानंतर या ठिकाणी काय पश्चिम बंगाल आहे. तर हे जे राज्य आहेत या राज्यांमध्ये एक वेगळ्या प्रकारची मृदा असेल, वेगळ्या प्रकारचं काय खडक आपल्याला आढळतं.
तर मऊ असलेलं गाळाचा जो प्रदेश आहे संपूर्ण नद्यांनी हिमालयामधून काय वाहत येत असताना, हा चॅप्टर नंतर घ्यायचं कारणच हे की तुम्हाला नदी प्रणाली चॅप्टर वगैरे पर्वत शिखर पठार हे सगळं समजून झाल्याच्या नंतर मग हा घटक काय भूगर्भिक संरचना समजण्यासाठी कसं जातं, सोपं जातं त्यासाठी. तर या प्रदेशामध्ये आपण बघितलं होतं उत्तर भारतीय मैदानामधील जो गाळाचा प्रदेश होता तर त्या ठिकाणी तर कठीण या ठिकाणी प्रकारचं खडक त्या ठिकाणी आढळत नाही. तर कसं असेल एकदम सुपीक ज्या ठिकाणी काय शेतीचा खूप मोठ्या प्रमाणात काय विकास काय झालेला आहे तर असा हा प्रदेश आहे. त्याच्यानंतर आपण महाराष्ट्र बघितलं होतं. महाराष्ट्र, कर्नाटक असेल, आंध्र प्रदेश आहे, त्याच्यानंतर तेलंगणा स्टेट आहे, केरळ आहे, त्याच्यानंतर तमिळनाडू आहे. हे सर्व राज्य जे आहेत ते भारतीय द्वीपकल्पाचे काय दक्षिणेकडील राज्य आहेत. तर या दक्षिणेकडील राज्याची जी जमीन आहे ती उत्तरेकडील राज्यांच्या काय जमिनीपेक्षा किंवा तिथल्या खडकांशी जर तुलना केली तर हे कठीण कवचाचं खडक आहे, म्हणजे बेसाल्ट प्रकारचं खडक त्या ठिकाणी आढळतं असा सुद्धा काय पॉईंट आपण काय सांगितलेला होता त्याच्यामध्ये. तर हे खडक कोणत्या प्रकारचं आहे. त्याच्यानंतर किनारी प्रदेश जे आहेत काय पश्चिम घाट जो आपण पूर्व घाट जो बघितला होता, पूर्व घाटाला काय लागून असलेला हा किनारी भाग, हा मैदानी भाग जो आहे तो बघितला होता. इकडं आपण काय पश्चिम घाट बघितलेला होता. तर पश्चिम घाटाला लागून काय चिंचोळा हा मैदानी प्रदेश होता. तर हा जो मैदानी प्रदेश आहे या मैदानी प्रदेशामध्ये तर या सगळ्या गोष्टींचं काय करायचं आपल्याला काय स्टडी करायचं आहे. तर हिमालय बघितलं तर हिमालयात वेगळ्या प्रकारचे काय खडक आढळतात. तर खडकांचा इतिहास बघत असताना तर आपल्याला आता खडकांचा काय खडकांच्या समूहांचा खडकांच्या प्रकारांचा अशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे ज्या पद्धतीने प्रश्न विचारला जातो त्या पद्धतीने. बघा तर भारताच्या भूगर्भिक संरचनेचा या ठिकाणी इतिहास बघत असताना खडकांच्या समूहांचे जे प्रकार पडतात ते प्रमुख प्रकार आपल्याला बघायचे आहेत. तर पहिला प्रकार पडतो खडकांचा या ठिकाणी तो आहे आर्कियन खडक. आर्कियन प्रकारचे खडक. तर आर्कियन प्रकारच्या खडकांच्या अंतर्गत या ठिकाणी दोन प्रकार याचे पडलेले आहेत. दोन प्रकार कोणते कोणते आहेत बघा. पहिला येतो याच्यामध्ये आर्कियन खडक, आर्कियन समूहाचे खडक, आणि दुसरा प्रकार आहे धारवाड समूहाचे खडक. हे दोन प्रकार आर्कियन खडकांच्या अंतर्गत दोन प्रकार पडतात ज्यांचा की आपल्याला काय करायचा अभ्यास करायचा आहे. दुसरा प्रकार आहे या ठिकाणी आर्कियन खडकाच्या नंतर पुराण खडक किंवा हिंदीमध्ये याला काय पुराणा खडक असं सुद्धा म्हणतात. खूप काय जुन्या प्रकारचे हे खडक आहेत. आर्कियन समूह धारवाड समूह झाल्याच्या नंतर पुराण खडकाच्या अंतर्गत दोन प्रकार पडतात या ठिकाणी. कोणते कोणते. पुराण खडकाच्या अंतर्गत या ठिकाणी पहिला प्रकार पडतो कडप्पा समूहाचे खडक, आणि दुसरा प्रकार आहे याला 3 नंबर देऊ आपण, आणि चौथा आहे या ठिकाणी धारवाड, कडप्पा आणि विंध्यन समूहाचे खडक. ज्या प्रदेशामध्ये ते खडक भेटलेले आहेत त्या याच्यानुसार लॉजिकनुसार या ठिकाणी काय खडकांच्या प्रकारांना काय केलेले आहेत नावं दिलेली आहेत. तिसरा एक प्रकार आहे द्रविडियन खडक. आता द्रविडियन खडकाच्या अंतर्गत कुठला दुसरा प्रकार नाही. द्रविडियन खडक हा एक काय स्वतंत्र प्रकार आहे. तर त्याच्याबद्दल महत्त्वाचे काही पॉईंट्स नाहीत, आपण बघू नंतर ज्यावेळेस काय क्रम येईल क्रमानुसार काय बघत असताना. पुढचा प्रकार आहे या ठिकाणी आर्य खडक. तर आर्य खडकाच्या अंतर्गत एकूण 4 प्रकार या ठिकाणी खडकांचे पडलेले आहेत. तर त्याच्यामध्ये 5वा प्रकार आपण बघतोय. आता काय खडकांचे जे उप प्रकार आपण काय पाडत होतो तर त्याच्यामध्ये पहिला, दुसरा, तिसरा, चौथा झाल्याच्या नंतर 5 याच खडकांच्या प्रकारावरती आपल्याला काय प्रश्न विचारले गेलेले असतात. तर हे प्रमुख प्रकार नाही लक्षात ठेवले तरी चालतील, मात्र काय हे सर्व काय खडकांचे प्रकार जे आहेत ते आपल्याला काय बघायचे आहेत. बघा कोणता आहे गोंडवाना समूहाचे खडक. त्याच्यानंतर 6वा आहे डेक्कन ट्रॅप.
सातवा आहे टर्शरी समूहाचे खडक आणि आठवा आहे या ठिकाणी शेवटचा, तर आर्य खडकाच्या अंतर्गत काय 4 प्रकार पडतात, क्वार्टरनरी समूहाचे खडक. तर या 8ही प्रकारांबद्दल आपल्याला डिटेलमध्ये काय करायचं आहे, बघायचं आहे, ज्यांच्यावरती काय प्रश्न तयार होतो. बघा, ज्या पद्धतीने हे सर्व खडक लिहिलेले आहेत, तर त्याच क्रमानुसार, ज्या क्रमामध्ये सर्व 8च्या 8 या ठिकाणी प्रकार आपण लिहिलेले आहेत, त्याच क्रमानुसार त्या खडकांची काय झालेली आहे, निर्मिती झालेली आहे. त्यांच्या निर्मितीचा कालखंड आर्कियन पासून ते क्वार्टरनरी पर्यंत, प्राचीन पासून अर्वाचीन असा कालावधी काय येतो. तर आपण या ठिकाणी लिहू म्हणजे सोपं जाईल आपल्याला. सर्वात प्राचीन खडक आणि क्रमानुसार नवीनतम खडक या ठिकाणी. अशा पद्धतीने सर्वात प्राचीन पासून ते सर्वात अर्वाचीन म्हणजेच काय नवीनतम खडक कोणतं आहे, क्वार्टरनरी प्रकारचं या ठिकाणी समूहाचं खडक आहे. तर याच्यावरून हे समजतं आपल्याला की सगळ्यात पहिल्यांदा या ठिकाणी भारतामध्ये तयार झालेले जे खडक होतं किंवा एकूणच पृथ्वीवरती तयार झालेल्या खडकांचा प्रकार कोणता आहे, आर्कियन समूहाचं खडक. संपूर्ण पृथ्वी जी आहे, पृथ्वी ज्यावेळेस काय पृथ्वीची उत्पत्ती झाली, ज्यावेळेस काय पृथ्वीची निर्मिती झाली, भूपृष्ठाची निर्मिती झाली, त्यावेळेस पहिला तयार झालेला खडक कोणता होता, आर्कियन समूहाचा खडक होता. तर याच्याबद्दल आपल्याला काय करायचं आहे, डिटेलमध्ये बघायचं आहे. याच्यानंतर बघा, बिग बँग थेरी जी मांडलेली होती, त्या बिग बँग थेरीमध्ये काय पृथ्वीच्या उत्पत्तीच्या संदर्भात बरेच डिटेल्स या ठिकाणी काय सांगितलेले होते. कमेंट करून कळवायचं आहे की बिग बँग थेरी ही कोणी मांडलेली होती. राज्यसेवा पूर्व परीक्षेला आणि संयुक्तला सुद्धा काय प्रश्न विचारला गेलेला आहे. तर बिग बँग थेरी कोणी इंट्रोड्यूस केली, पहिल्यांदा कोणी मांडलेली होती, त्याच्याबद्दल काय करायचं सगळ्यांनी या ठिकाणी कमेंट करून काय सांगायचं आहे, आन्सर काय असेल. तर बिग बँग थेरीनुसार पृथ्वीची जी उत्पत्ती झालेली होती, बघा, एक मोठा स्फोट झाला आणि त्या स्फोटामधून या ठिकाणी काय जो स्फोट झाला त्याच्यातून काय बरेच खगोल या ठिकाणी काय बरेच ग्रह जे आहेत ते बाहेर पडले, असं काय त्या थेरीमध्ये सांगितलेलं आहे. आणि त्या थेरीनुसार असं सांगितलं जातं की एक खूप तप्त असा, खूप ऊर्जा असलेला, खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी काय दीप्त असलेला म्हणता येईल, प्रज्वलित असलेला एक ग्रह या ठिकाणी बाहेर पडला. त्यालाच आपण आज काय म्हणतो, पृथ्वी म्हणून ओळखतो. ज्यावेळेस या पृथ्वीची उत्पत्ती झाली त्यावेळेस जीवसृष्टी मात्र त्याच्यावरती नव्हती. बघा, पूर्णपणे रक्ततप्त जर ग्रह असेल, तो काय आगीचा एक गोळा असेल, तर त्या ठिकाणी काय जीवन असण्याचं कोणत्याही प्रकारचे काय आपल्याला चिन्ह दिसत नाहीत. तर नंतर काय झालं, आपण काय पहिला प्रकार बघतो या ठिकाणी काय आर्कियन समूहाचं खडक. तर आपण हे जे मुख्य प्रकार लिहिलेले होते ते थोडेसे काय रब करून घेऊ म्हणजे व्यवस्थित आपल्याला जागा असेल काय एक्सप्लेनेशन करण्यासाठी. या ठिकाणी बघा, हा जो रक्ततप्त गोळा होता, तर हा खगोल याच्यामध्ये हळूहळू जवळपास 13.5 ते 14 अब्ज वर्षांपूर्वी काय ही प्रक्रिया घडलेली आहे. पृथ्वीची उत्पत्ती त्यावेळेस झालेली आहे असं सांगितलं जातं थेरीमध्ये. तर ज्यावेळेस हा रक्ततप्त गोळा या ठिकाणी तयार झाला, त्यानंतर त्याच्यामध्ये हळूहळू कालावधीनुसार काय शीतलन होण्याची क्रिया म्हणजेच काय ग्रह थंड होण्याची क्रिया काय झाली, हळूहळू काय सुरू झाली. आता शीतलन क्रिया सुरू झाल्याच्या नंतर ही जी पृथ्वी होती, या पृथ्वीवरती अशा पद्धतीने आता सध्याचा आपण जो बघतो धरातल ज्याला म्हणतो, ज्याला जमीन असं म्हणतो, ज्यालाच काय अर्थ क्रस्ट असं म्हणतात. काय म्हणतात, अर्थ क्रस्ट म्हणजे जमिनीचा जो सगळ्यात काय बाहेरचा पृष्ठभाग आहे पृथ्वीचा, तर तो पृष्ठभाग पृथ्वीच्या काय शीतलनाच्या क्रियेनंतर काय झालेला आहे आणि अजून सुद्धा काय पृथ्वीचं शीतलन सुरू आहे असं आपल्याला काय सांगता येतं. बघा, अशा पद्धतीने एक प्रकारे पापुद्रा तयार झाला, ज्याला की आपण काय पृष्ठभूमी म्हणतो किंवा जमीन असं म्हणतो, धरातल असं म्हणतो, त्यालाच अर्थक्रस्ट असं म्हणलेलं आहे. आता कुठलाही बघा या ठिकाणी काय होळीच्या वेळेस बघितलं असेल किंवा कधी काय जेव्हा आपण लाकूड जळाल्याच्या नंतर जे निखारे शिल्लक राहतात, तर त्या निखाऱ्यांमध्ये ज्यावेळेस काही शीतलन होतं, ज्यावेळेस काही ते थंड व्हायला लागतं, तर त्याच्यावरती अशा पद्धतीने राखेचे काय पापुद्रे तयार होतात. आपण बघितले असतील पांढऱ्या रंगाचे. आणि जर त्याच्यावरती आपण फुंकर मारलं तर आतमध्ये काय असतं, अजून सुद्धा काय निखारा असतो आणि तो हळूहळू विजत जाऊन काय होतं,
तर ती ऊर्जा त्याच्यातली काय संपते. अशाच पद्धतीने पृथ्वीचं शीतलन झालं. शीतलन होण्याच्या क्रियेमध्ये पृथ्वीवरती काय अर्थ क्रस्टची निर्मिती झाली, ज्यालाच आपण काय पृष्ठभूमी असं म्हणतो पृथ्वीची. तर अशा पद्धतीने काय पृथ्वीची जी पृष्ठभूमी तयार झालेली आहे, तर त्याचं रूपांतर कशामध्ये झालं, खडकांमध्ये झालं. तर ते खडक कोणते होते, आर्कियन समूहाचे खडक होते. म्हणजे पृथ्वीवरती सगळ्यात अगोदर तयार झालेला काय खडकांचा प्रकार कोणता असेल, तर तो आर्कियन काय समूहाचा काय खडकांचा प्रकार असेल. पहिला क्वेश्चन आपण बघितला होता, निर्मितीच्या कालखंडानुसार खालीलपैकी दिलेल्या खडकांच्या प्रकारापैकी कोणत्या प्रकारच्या काय खडकांची निर्मिती सर्वात पूर्वी झालेली आहे, सर्वात अगोदर झालेली आहे. तर ते कोणते असतील, त्याचं उत्तर आर्कियन समूहाचा खडक. एकदम सिंपल आहे. तर मात्र अजून सुद्धा पृथ्वीच्या अंतर्भागामध्ये जेव्हा आपण बघतो, अंतर्भागांमध्ये अजून सुद्धा बरेच या ठिकाणी काय पृथ्वी जी आहे ती लिक्विड फॉर्ममध्ये द्रव अवस्थेत आहे. स्थायू द्रव अवस्था म्हणता येईल आपल्याला. काय जेलीसारखा भाग असा पृथ्वीच्या काय अंतर्गत भागात दिसतो. आपण काही किलोमीटर आतमध्ये जर गेलो, पृथ्वीच्या काय अंतर्भागामध्ये जर गेलो, तर त्या ठिकाणी काय प्रत्यक्षात तिथं पोहोचणं काय झालेलं नाही, पण बरेच असे थिअरी आहेत, बरेच असा काय या ठिकाणी काय स्पष्टीकरण आहेत जे सिद्ध करतात की पृथ्वीचं अंतर्गत भाग जो आहे तो कशा लिक्विड फॉर्ममध्ये आहे. पृथ्वीचा जो सतह आहे, पृथ्वीचा पृष्ठभाग जो आहे तो कठीण कवचाचा बनलेला आहे. कोणत्या आर्कियन समूहाच्या खडकाचा. आणि जो गाभा आहे पृथ्वीचा तो सुद्धा या ठिकाणी काय सॉलिड फॉर्ममध्ये आहे, स्थायू अवस्थेमध्ये आहे असं सुद्धा सांगितलं होतं. आपण पृथ्वीचा अंतर्गत जो काय भूगोल आहे, तर त्याच्याबद्दल जागतिक भूगोलामध्ये अभ्यास करत असताना त्याच्यामध्ये बघायचं आहे आपल्याला. आज पूर्णपणे फोकस करायचं आहे या ठिकाणी भूगर्भिक संरचनेवरती. तर आर्कियन समूहाचं खडक जे आहे ते रक्ततप्त गोळा होता आणि काय पहिल्यांदा पृथ्वीवरती हेच आर्कियन समूहाच्या खडकांची निर्मिती झाली. हा पॉईंट बघितल्याच्या नंतर हे जे खडक आहेत, हे जे आर्कियन समूहाचं खडक आहे त्यालाच आपण काय म्हणतो, म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावरती असलेला जो खडक आहे त्याला अग्निजन्य खडक असं म्हणतात. अग्निजन्य खडक. तर खडकांचे असे बरेच प्रकार आहेत. रूपांतरित खडक आहे, रूपांतरित खडक आहे, ही एक वेगळी या ठिकाणी काय त्यांच्यावरती काय क्रिया प्रक्रिया झाल्याच्या नंतर खडकांचे या ठिकाणी जे प्रकार बदलत जातात ते या ठिकाणी आहेत. एक अग्निजन्य, बी रूपांतरित, सी स्तरित खडक आहे. तर हे प्रकार आहेत, हे नंतर कधी वेगळ्या काय आपण व्हिडिओमध्ये काय कव्हर करू. सध्या यांचा संदर्भ या ठिकाणी काय नाही आहे, आपण याच्यावरती काय हे घेण्याची काय आवश्यकता नाही. अग्निजन्य खडक. अग्निजन्य खडक जे असतात म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावरती सगळ्यात सुरुवातीला निर्माण झालेलं जे खडक होतं त्याच्यावरती हवा असेल, तापमान असेल, उष्णता असेल, पर्जन्य असेल, पाणी असेल, वारा असेल, या सगळ्यांचा परिणाम झाल्याच्या नंतर, हवेचा दाब पडल्याच्या नंतर, उष्णता काय पडल्याच्या नंतर हे सर्व अविरत या करोडो वर्षांच्या कालावधीमध्ये या ज्या काय क्रिया करतात त्यावेळेस त्या अग्निजन्य खडकाचं काय होतं, रूपांतरण होतं वेगवेगळ्या खडकांमध्ये. तर त्यालाच काय म्हणतो, मग रूपांतरण झाल्याच्या नंतर जे आपल्याला खडक मिळतं त्याला म्हणतो आपण काय रूपांतरित खडक. म्हणजे शेती ज्या मातीमध्ये करतो ती माती पृथ्वीची उत्पत्ती झाली त्यावेळेस काय उपलब्ध नव्हती. अग्निजन्य खडकाचं रूपांतरण झाल्याच्या नंतर आपल्याला ती माती या ठिकाणी काय प्राप्त झालेली आहे. तर हे अग्निजन्य खडक जे आहे, अग्निजन्य खडकाचं रूपांतरण झाल्याच्या नंतर जे खडक भेटतं त्याला म्हणतो रूपांतरित खडक. तर हे रूपांतरित अग्निजन्य खडक म्हणजेच काय आर्कियन समूहाचं खडक रूपांतरित झाल्याच्या नंतर याचं रूपांतरण वेगवेगळ्या काय घटकांमध्ये झालेलं आहे, ज्याला की आपण काय म्हणतो नीस म्हणतो, शिस्ट असं म्हणतो. पुढे घ्या बघायचं आपल्याला, हे ग्रॅनाइट म्हणतो. हे जे सध्या पृथ्वीवरती आपल्याला काय उपलब्ध होतात नीस, शिस्ट, ग्रॅनाइट, तर हे सर्व निर्मिती झालेले आहेत कशापासून, आर्कियन समूहाच्या खडकापासून यांची निर्मिती झालेली आहे. जे ग्रॅनाइट आपण बघतो, जे संगमरवर आपण बघतो, चुनखडी बघतो, वेगवेगळे काय धात्विक खनिजे, अधात्विक खनिजे असतील, ते सर्व त्या सगळ्यांचा समावेश कशामध्ये होता, आर्कियन समूहाच्या. आता संपूर्ण पृथ्वीच जर आर्कियन समूहाच्या खडकांपासून तयार झालेली असेल तर या आर्कियन समूहाच्या खडकांमध्ये प्रत्येक म्हणजे प्रत्येक तत्व त्या ठिकाणी आपल्याला काय पाहायला भेटतो. जो काही असेल आपण सायन्समध्ये जेवढे काही केमिस्ट्रीमध्ये काय तत्व शिकतो, एलिमेंट शिकतो, हायड्रोजन पासून काय हेलियम असेल, या ठिकाणी निऑन, लिथियम, आर्गॉन, सगळे जेवढे काही आहेत ते प्रत्येक तत्व धातू असेल, अधातू असेल, धातू सदृश असेल, असे सर्वच्या सर्व काय आर्कियन समूहाच्या खडकांमध्ये काय हे तत्व आपल्याला बघायला भेटतात. तर त्याच्यानंतर सुद्धा आपल्याला बघायचा आता प्रश्न असा विचारला जर गेला की काय समजा लोह खनिज आहे ते लोह खनिज
कोणत्या प्रकारच्या खडकांमध्ये काय आपल्याला मिळतं? खूप मोठ्या प्रमाणात. तर आर्कियन समूहाच्या खडकांमध्ये तर प्रत्येक तत्व मिळतो ना, तर लोखंडी सुद्धा मिळेल, बॉक्साईट सुद्धा मिळेल, जस्त, तांबे, सोने, चांदी सगळंच मिळेल त्या ठिकाणी. तर त्यावेळेस उचित पर्याय म्हणून आर्कियन समूहाच्या खडकाला आपल्याला काय आन्सर म्हणून टिक करायचं नसतं. बघा या ठिकाणी खडकांचे सगळे प्रकार आपण अभ्यासून झाल्याच्या नंतर मग आपल्याला आन्सर करता येईल. या ठिकाणी काय विशेष करून कोणत्या प्रकारच्या खडकामध्ये मोठ्या प्रमाणात काय हे धात्विक खनिजे, लोह खनिज जे आहे ते भेटतं हे आपल्याला त्यावेळेस समजेल. तर आता आपल्याला बघायचं आर्कियन समूहाचं जे खडक आहे, आर्कियन समूहाच्या खडकालाच काय म्हणलं जातं? अग्निजन्य खडक म्हणतात. त्यानंतर सर्वात जुने खडक जे आहे पृथ्वीवरती ते कोणते आहेत? आर्कियन समूहाचे खडक आहेत. तर या आर्कियन समूहाच्या खडकांचं रूपांतरण जे झालं त्याला काय म्हणतात? मेटामॉर्फोसिस म्हणतात. तर मेटामॉर्फोसिस झाल्याच्या नंतर त्याचं रूपांतरण कशामध्ये झालेलं आहे? नीस, शिस्ट आणि ग्रेनाइट. आता प्रत्येक ठिकाणी हे झालेलंच आहे असं नाही, अजून सुद्धा पृथ्वीवरला काही भाग आहे त्या ठिकाणी आर्कियन समूहाचं खडक प्रत्यक्षपणे आपल्याला काय पाहायला मिळतं. काही खडकांचं, काही आर्कियनचं रूपांतरण झालेलं आहे, काहींचं झालेलं नाही, ज्याच्यावरती कमी परिणाम झालेला असेल वातावरणातील काय इतर सर्व गोष्टींचा. तर आर्कियन समूहाचं खडक जे आहे, आता आर्कियन समूहाचं खडक सगळ्यात सुरुवातीला ज्यावेळेस पृथ्वीची उत्पत्ती झाली त्यावेळेस काय त्यांची निर्मिती झालेली आहे. तर या आर्कियन खडकांमध्ये प्रत्येक तत्व आपल्याला बघायला भेटतो, जसं की सर्व धात्विक खनिजे असतील आणि अधात्विक खनिजे असतील ते कुठे बघायला भेटतात? आपल्याला आर्कियन समूहाच्या खडकांमध्ये बघायला भेटतात. आपण या ठिकाणी लिहू धात्विक खनिजे, धात्विक खनिजे ज्याला मिनरल्स म्हणतो आपण. दुसरं अधात्विक खनिजे, अधात्विक खनिजे. धात्विक खनिजे म्हणजे आपण काय केमिस्ट्रीमध्ये अभ्यासतो या ठिकाणी काय जे धातूंचे गुणधर्म काय दाखवतात त्या सर्वांना काय धात्विक खनिजे म्हणतो. आणि ज्या खनिजांमध्ये काय धात्विक गुणधर्म नसतात त्या सर्वांना काय म्हणतो? अधात्विक खनिजे असं म्हणतो. धात्विक खनिजे जसं की या ठिकाणी सोने असेल, चांदी असेल, त्याच्यानंतर लोह असेल, जस्त असेल, तांबे असेल, ॲल्युमिनियम असेल, अशा सर्व प्रकारचे खनिज जे आहेत. बघा धातू जो आपण बघतो म्हणजे आपल्या घरामध्ये ज्यावेळेस काय आपण लोखंड बघतो, स्टील बघतो, तांबा बघतो, तर जमिनीमध्ये त्या अवस्थेत ते कधीच भेटत नाहीत. तर हे जे खनिज आहेत धात्विक खनिज ते खडकांच्या स्वरूपात भेटतात. खडकांच्या त्याचं उत्खनन करावं लागतं, त्याचं निष्कर्षण करावं लागतं. निष्कर्षण म्हणजे या ठिकाणी तर त्या खडकांमधून जो मेटॅलिक पार्ट आहे, जे धातू आहे, तर ते शुद्ध धातू वेगळं करणं म्हणजेच काय निष्कर्षण असतं. आणि ते वेगळं करून शुद्ध धातू ज्यावेळेस प्राप्त होतो त्यावेळेस त्याला काय म्हणतो आपण? काय एक प्युअर मेटल असं म्हणतो. आणि त्याचा उपयोग त्यावेळेस काय आपल्याला करता येतो. म्हणजे खनिज हे काही नसून काय खडकांचे प्रकारच आहेत. बघा पृथ्वीवरती जेवढे काही या ठिकाणी तत्व आहेत ज्यांना काय म्हणतो आपण? एलिमेंट असं म्हणतो, मूलद्रव्य असं म्हणतो सायन्समध्ये. तर या मूलद्रव्य एकत्र आल्याच्या नंतर काय तयार होतात? संयुगे, कंपाऊंड्स तयार होतात. संयुगे एकत्र ज्यावेळेस येतात, संयुगे एकत्र आल्याच्या नंतर काय तयार होतात? खनिजे तयार होतात. खनिजे एकत्र आल्याच्या नंतर काय होतं? खडक तयार होतं. तर तुम्ही खडकांचं या ठिकाणी ब्रेकडाऊन जर केलं तर खनिज मिळतं, खनिजांचं ब्रेकडाऊन केलं तर संयुग मिळतात, संयुगांचं ब्रेकडाऊन जसं की H2O आहे तर याचं ब्रेकडाऊन केलं तर याला डिवाइड केलं आपण वेगवेगळ्या काय पार्ट्समध्ये तर मूलद्रव्य मिळतात. तर अशा पद्धतीने ही जी धात्विक खनिजे आहेत, धात्विक खनिजे कुठे मिळतात आपल्याला? आर्कियन समूहाच्या खडकांमध्ये. आणि अधात्विक खनिजे जसं की दगडी कोळसा असेल किंवा आपल्याला आणखीन काय म्हणता येईल? ग्रॅनाइट म्हणता येईल, चुनखडी म्हणता येईल, संगमरवर म्हणता येईल. ज्या दगडांपासून लाल किल्ल्याची निर्मिती झालेली ते दगड सुद्धा या ठिकाणी काय आहे? अधात्विक काय खनिजांचाच काय प्रकार आहे. तर ही अधात्विक खनिजे सुद्धा कुठे मिळतात आपल्याला? आर्कियन समूहाच्या खडकांमध्ये मिळतात. मात्र एक महत्त्वपूर्ण पॉईंट, आर्कियन समूहाच्या खडकांमध्ये जीवाश्म आढळत नाहीत. जीवाश्म म्हणजे काय असतात? फॉसिल्स. फॉसिल्स कशाला म्हणायचं? बघा ज्यावेळेस आर्कियन खडकांची काय निर्मिती होत होती त्यावेळेस जर काय जीवजंतू काय त्यावेळेस काय अस्तित्वात राहिले असते, वनस्पती अस्तित्वात राहिल्या असत्या ज्यावेळेस तर ते नष्ट झाल्या असत्या आर्कियन खडकांमध्ये, जळून खाक झाल्या असत्या या ठिकाणी. तर जमिनीच्या काय खडकांच्या काय खाली दबले गेलेले जे काय जीवजंतू असतात किंवा या ठिकाणी वनस्पती असतात त्यांचे जे अवशेष शिल्लक राहतात करोडो वर्षाच्या नंतर त्यांना काय म्हणतो आपण? जीवाश्म असं म्हणतो. तर आर्कियन खडकाची निर्मिती सगळ्यात पूर्वी झालेली आहे आणि त्यावेळेस बिलकुल
जीवन काय त्या ठिकाणी जीवनाचं अस्तित्वच त्यावेळेस नव्हतं. जीवजंतू सुद्धा नव्हते, प्राणी सुद्धा नव्हते, वनस्पती सुद्धा नव्हत्या. तर आर्कियन खडकांमध्ये कधी काय आपल्याला जीवाश्म आढळू शकत नाहीत. म्हणजे खूप खोलवरती पृथ्वीमध्ये कधी जीवाश्म आढळत नाहीत. आर्कियन समूहाचं खडक जे आहे ते सर्वात कठीण प्रकारचं खडक आहे. आर्कियन समूहाचे खडक हे सर्वाधिक कठीण प्रकारचे खडक आहे. त्याच्यामुळे आर्कियन खडकांमधून हे जे धात्विक खनिजे आणि अधात्विक खनिजे आहेत यांचं उत्खनन करणं तुलनेनं खूप अवघड आहे. बघा, यांच्यापेक्षा काय धारवाड, कडप्पा, विंध्ययन, गोंडवाना हे सगळे जे काही खडकांचे प्रकार आहेत या सर्व खडकांच्या प्रकारापेक्षा तुलनेने आर्कियन समूहाचे खडक हे सर्वाधिक कठीण असल्या कारणानं आर्कियन खडकांमधून धात्विक खनिजे असतील किंवा अधात्विक खनिजे असतील तर त्यांचं उत्खनन करणं हे तुलनेनं कसं आहे खूपच अवघड आहे. मात्र केलं जात नाही असं नाही. तर उत्खनन केलं तर धातू सुद्धा आपल्याला काय मिळवता येतं, अधातू सुद्धा काय अधात्विक खनिजे सुद्धा आपल्याला मिळवता येतात. पण तुलनेने या ठिकाणी काय अवघड प्रक्रिया आहे आर्कियन समूहाच्या खडकांमधून काय यांचं उत्खनन करणं. आता पुढचा जो पॉइंट आहे की आर्कियन समूहाचं खडक जे आहे ते भारतामध्ये कोणत्या कोणत्या भागामध्ये आपल्याला काय पाहायला भेटतं किंवा कोणत्या कोणत्या भागांमध्ये आर्कियन समूहाच्या खडकांचं अस्तित्व आहे. आता आत्ताशी मगाशीच काय सांगितलं होतं की भारतामध्ये या ठिकाणी संपूर्ण पृथ्वी जी आहे ती आर्कियन खडकांपासून काय तयार झालेली आहे. मग पृथ्वीवरती म्हणजे भारतामध्ये जर आपण याचं स्थान जर बघायचं म्हटलं तर संपूर्ण भारतामध्ये आर्कियन खडक असेल या ठिकाणी. तर पॉईंट असा नाही, आर्कियन खडकांचं रूपांतर नंतर काय वेगवेगळ्या खडकांमध्ये झालेलं आहे ना, धारवाड खडकांमध्ये झालेलं आहे, कडप्पा, विंध्ययन. तर पृष्ठभागावरती समजा हा संपूर्ण भारत आहे हा एवढा, तर या संपूर्ण भारतावरती या ठिकाणी हा संपूर्ण जो आहे भाग हा आर्कियन खडकाचा बनलेला आहे. हा असा छेद दाखवू आपण, अशा पद्धतीने समजेल. तर हा अशा पद्धतीने आर्कियन खडक आहे पूर्णपणे. तर काही ठिकाणी या ठिकाणी काय पर्जन्य असेल, सूर्यप्रकाश असेल, वारा असेल, पाणी असेल, या सगळ्यांचा परिणाम झाल्यामुळं या आर्कियन समूहाच्या खडकाचं रूपांतर कशामध्ये झालं, गोंडवानामध्ये झालं. गोंडवानामध्ये झालं. तर याचं धारवाड प्रकारच्या काय खडकांमध्ये, तर या ठिकाणी जे तयार झालं ते काय कडप्पा स्वरूपाचं. तर मध्ये शिल्लक हे जे भाग आहेत ज्यांचं रूपांतरण होऊ शकलेलं नाही ते कोणत्या प्रकारचं आहे, आर्कियन समूहाचं खडक आहे. तर भारतामध्ये असे कोणते प्रदेश आहेत ज्या ठिकाणी आर्कियन समूहाचं काय खडक शिल्लक आहे, तर त्याचं अस्तित्व या ठिकाणी काय त्याचे स्थान बघत असताना आपल्याला भारताचा थोडासा या ठिकाणी रफ डायग्राम काढावा लागेल. तर त्याच्यामध्ये आपल्याला बघता येईल या ठिकाणी की भारतातल्या कोणत्या कोणत्या प्रदेशांमध्ये आर्कियन समूहाचं खडक हे आढळतं. एक लक्षात घ्या, आर्कियन समूहाचं जे खडक आहे ते बऱ्याच ठिकाणी आढळतं, पण हे इतर सर्व जे खडक आहेत तर या सर्व खडकांचं बेस या ठिकाणी काय आधार बनवण्याचं काम आर्कियन खडकाने केलेलं आहे. बघा, गोंडवाना खडकाचं तुम्ही काय खूप आतमध्ये काय खोलमध्ये जर गेलात उत्खनन करत तर शेवटी तुम्हाला काय भेटणार आहे, आर्कियन खडकच भेटणार आहे. या ठिकाणी आल्याच्या नंतर बघा हे धारवाड खडक आहे. धारवाड खडकाचं उत्खनन करत आपण काय पृथ्वीच्या काय गर्भामध्ये ज्यावेळेस काय जाऊ काय अंतर्गत भागामध्ये, तर त्यावेळेस एक या ठिकाणी ठिकाण येतं ज्या ठिकाणी धारवाड खडक हे समतानी खाली काय असतं, या ठिकाणी आर्कियन समूहाचंच काय खडक असतं. तर आर्कियन समूहाचं खडक जे आहे ते त्याचं रूपांतरित झालेलं असलं तरी या सर्व रूपांतरित खडकं जी आहेत त्या रूपांतरित खडकांचा एक प्रकारे आधार बनवण्याचं कार्य कोणी केलेलं आहे, आर्कियन समूहाच्या खडकाने केलेलं आहे. तर आता आपण बघू भारतामध्ये आर्कियन समूहाचं जे खडक आहे ते कोणत्या कोणत्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. इथंपर्यंत सगळ्यांना व्यवस्थित समजलेलं असेल, खूप अवघड नाही. या ठिकाणी काही सिंपल गोष्टी आहेत, लॉजिकली आहेत. बघा मागं आपण काय कोबरचा भूसन्नती सिद्धांत बघितलेला होता, ते सगळं आपल्याला माहिती आहे या ठिकाणी. तर समजण्यासाठी तुम्हाला काही अवघड जाणार नाही. तर भारताचा रफ डायग्राम काढता येणं आवश्यक आहे. बघा सिंपल आहे, ते सांगून देईन या ठिकाणी. तर त्या पद्धतीने काय करायचं आहे, सगळ्यांनी ड्रॉ करायचं आहे. तर अशा पद्धतीने काय काहीसा आपला काय भारत या ठिकाणी दिसतो. तर पृथ्वीवरती भारत जो आहे
तो उत्तर पूर्व गोलार्धामध्ये या ठिकाणी आपण अशा पद्धतीने काय करतो, दाखवतो. हा अशा पद्धतीने थोडासा का भारताचा नकाशा या ठिकाणी अशा पद्धतीने आहे. या ठिकाणी आपण काय करतो, भारत दाखवतो. मात्र ज्यावेळेस आर्कियन समूहाच्या खडकांची निर्मिती झाली त्यावेळेस भारत हा याच ठिकाणी होता का, तर नाही. सर्वात सुरुवातीला पृथ्वीवरती काय तयार झालेलं आहे, आर्कियन समूहाचा खडक. तर ज्यावेळेस आर्कियन समूहाच्या खडकांची निर्मिती झाली तर त्यावेळेस भारताचं स्थान कुठं होतं, हा. तर या ठिकाणी हिमालयाची निर्मिती कशी झाली हे बघत असताना आपण बघितलेलं होतं की इंडियन प्लेट जी आहे ही इंडियन प्लेट अगोदर कुठं होती, गोंडवाना प्रदेशाचा भाग होती. थोडक्यात सांगतो मी, आठवेल सगळं तुम्हाला की पृथ्वीवरती बघा अगोदर सगळ्यात सुरुवातीला एकच भूखंड होता ज्याला की पॅन्जिया असं म्हणायचं. काय, पॅन्जिया. आणि संपूर्ण काय पाण्याचा जो काय प्रदेश होता तर त्याला पॅन्थालासा असं म्हणायचं. काय म्हणायचं, पॅन्थालासा. आणि काय भूभाग जो होता, सर्व भूभाग आता विखुरलेले जे दिसतात 7 महाद्वीप ते सर्वच्या सर्व त्यावेळेस काय एकत्रित जोडलेले होते ज्याला की पॅन्जिया म्हणायचं. तर या पॅन्जियाचं विभाजन जे आहे हे पॅन्जियाचं ब्रेकडाऊन झालं बरोबर याच्या सेंटरमधून, मध्यभागातून. आणि याचे 2 काय वेगळ्या प्रदेशांमध्ये विभाजन झालं. एक उत्तरेचं जे होतं तर त्याला म्हणलं जायचं अंगारा लँड आणि जे दक्षिणेला होतं त्याचं नाव होतं गोंडवाना लँड. आता गोंडवाना हा जो नाव पडलेला आहे तर हे आपण नंतर दिलेलं, त्यावेळेस ते नाव नव्हतं त्याला. बघा मध्य प्रदेशमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये एक गोंड जमात राहते तर त्या गोंड जमातीवरून या प्रदेशाला काय गोंडवाना प्रदेश असं नाव पडलेलं होतं. 2 भाग ज्यावेळेस काय पॅन्जियाचे झाले तर त्यावेळेस उत्तरेच्या भागाला अंगारा लँड आणि दक्षिणेच्या भागाला काय गोंडवाना लँड असं म्हणायचं. तर याच अंगारा लँडमधून उत्तर अमेरिका असेल, सध्याचा युरोप हा खंड आहे, त्याच्यानंतर आशिया खंड आहे. तर या खंडांची निर्मिती अंगारा लँडमधून झाली. अंगारा लँड काय असा तुटून त्याच्यामधून काय हे 2 महाद्वीप काय झाले, वेगळे झाले आणि 3 महाद्वीपांचे आपण काय नावं देतो. तर दक्षिणेकडील जो गोंडवाना प्रदेश होता या गोंडवाना प्रदेशामधून दक्षिण अमेरिका असेल, दक्षिण अमेरिका, त्याच्यानंतर आफ्रिका प्रश्न पडलेला याच्यावरती सुद्धा, त्याच्यानंतर ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका खंड आणि त्याच्यानंतर जी इंडियन प्लेट आहे ती इंडियन प्लेट सुद्धा नंतर काय झाली, वेगळी झाली. तर ज्यावेळेस आर्कियन समूहाच्या खडकांची निर्मिती झालेली होती तर त्यावेळेस भारत या ठिकाणी कुठं दक्षिणेकडं आफ्रिका खंडाला चिटकून या ठिकाणी काय इंडियन प्लेट होती, त्यावेळेस आर्कियन समूहाच्या खडकाची निर्मिती झालेली होती. नंतरचे जे प्रकार आहेत, धारवाड प्रकारचं जे खडक आहे, धारवाड समूहाचं खडक असेल, कडप्पा समूहाचं, विंध्यन समूहाचं खडक आहेत, ह्या सर्व खडकांची निर्मिती जी आहे ती या ठिकाणी असतानाच झालेली आहे. बघा ज्यावेळेस हा इंडियन प्लेट तुटून कुणीकडं उत्तर पूर्व दिशेने प्रवाहित झाला युरेशियन प्लेटकडे हा संपूर्ण भूभाग, तर त्यावेळेस गोंडवाना प्रदेशाची निर्मिती त्याच्यावरती काय पाहायला सुरुवात झालेली होती. तर अशा पद्धतीने ज्यावेळेस हा भूभाग इकडे येऊन काय तेथीस समुद्र होता, मग गाळाचं उत्थान झालं, हिमालयाची निर्मिती झाली, या सर्व गोष्टी तर आपण काय खूप वेळा बघितलेल्या आहेत. आता आर्कियन समूहाचा खडक जर भारतामध्ये त्याचं जर स्थान कुठं शोधायचं असेल तर ही जी सर्व दक्षिणेकडील राज्य आहेत याच ठिकाणी असेल ना त्याचं स्थान उत्तर भारतीय मैदानामध्ये सुद्धा असणार नाही किंवा हिमालयामध्ये सुद्धा असणार नाही. म्हणून आपल्याला बघायचं आता अशा पद्धतीने काय लक्षात आलेलं असेल तर आर्कियन समूहाचं काय खडकांचं स्थान आपण काय बघत असताना याच राज्यांचा का बरं विचार करतो. कोणते कोणते राज्य आहेत बघा, केरळ आहे, तमिळनाडू आहे, त्याच्यानंतर आंध्र प्रदेश, तेलंगणा स्टेट, त्याच्यानंतर ओरिसा, झारखंड, छत्तीसगड, मध्य प्रदेश अँड राजस्थान. तर गुजरातचा, महाराष्ट्राचा आणि गोव्याचा याच्यामध्ये समावेश होत नाही, पश्चिम बंगालचा सुद्धा समावेश होत नाही. तर नकाशामध्ये या आर्कियन समूहाच्या खडकांचा विस्तार कोणत्या कोणत्या ठिकाणी आहे हे दाखवत असताना अशा पद्धतीने एक रफ डायग्राम काढलेला आहे, ज्या ठिकाणी आपण नावं देऊ. या ठिकाणी गुजरात हे आहे, मध्य प्रदेश, त्यानंतर छत्तीसगड, हा आहे झारखंड राज्य बिहारच्या दक्षिणेला,
त्याच्यानंतर महाराष्ट्र, त्यानंतर इथं आहे तेलंगणा स्टेट, आंध्र प्रदेशपासून वेगळा झालेला हा आहे आंध्र प्रदेश, हे आहे कर्नाटक महाराष्ट्राच्या दक्षिणेला, हा आहे गोवा राज्य किनाऱ्यावरती अरबी समुद्राच्या, त्याच्यानंतर हा आहे तमिळनाडू आणि हा आहे केरळ. तर हे सर्व राज्य या ठिकाणी काय आपण दाखवलेले आहेत. तर याच राज्यांपैकी केरळ, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा स्टेट, ओरिसा एक नाव राहिलं आपलं, तर ओरिसा राज्य, त्याच्यानंतर झारखंड, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थान या भागामध्ये आर्कियन समूहाच्या खडकांचा विस्तार आहे. हा पॉईंट आपण काय बघितला. तर केरळ, तमिळनाडू, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा स्टेट या भागामध्ये आर्कियन समूहाच्या खडकांचा विस्तार जो आहे तो अशा पद्धतीने दाखवता येईल. जो कॉमन पार्ट सामायिक भाग दाखवता येतं आपल्याला केरळ, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक या सर्व राज्यांना काय जोडणारा, तर या प्रदेशामध्ये जो आहे तो आर्कियन समूहाच्या खडकांचा भाग आहे. आणखी एक तथ्य लक्षात ठेवायचं, भारतीय द्वीपकल्पाच्या एकूण द्वीपकल्पाच्या 2/3 भाग हा आर्कियन समूहाच्या खडकांनी व्यापलेला आहे. म्हणजे सर्वात मोठा भूभाग कोणत्या खडकांनी व्यापलेला असेल द्वीपकल्पावरील, तर ते कोणते खडक आहेत, आर्कियन प्रकारचे काय खडक आहेत. त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी दाखवता येईल की त्याच्यानंतर दाखवलेलं आहे ओरिसा, झारखंड, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थान. ओरिसा, झारखंड, छत्तीसगड, मध्य प्रदेश, ओरिसा, झारखंड, छत्तीसगड, मध्य प्रदेश, तर यांना जोडणारा हा असा ओरिसा, झारखंड, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश. आता या ठिकाणी आपण बघितलं होतं छोटा नागपूरचा जो पठार होता, या छोट्या नागपूरच्या पठाराच्या प्रदेशामध्ये हे आर्कियन समूहाचं जे खडक आहे ते या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर हा जो मध्य प्रदेश आणि राजस्थानचा हा भाग आहे, या ठिकाणी सुद्धा आर्कियन समूहाचं खडक आढळतं. आणि या ठिकाणी अरवली पर्वत श्रेणी जी आहे, या ठिकाणी आपण राजस्थानमध्ये अशा पद्धतीने पसरलेली पालनपूरपासून ते दिल्लीपर्यंत पसरलेली पर्वतश्रेणी बघितली होती. या ठिकाणी तेलंगणा स्टेट आणि आंध्र प्रदेश या भागामध्ये सुद्धा काय आहे, आर्कियन समूहाचं खडक आहे. बघा, अशा पद्धतीने भारताच्या या सर्व राज्यांमध्ये आर्कियन समूहाच्या खडकांचा आढळ आहे किंवा या भागांमध्ये तो आढळतो. बघा, हा जो भाग आहे तो निलगिरी पर्वताचं या ठिकाणी काय स्थान आहे. एक निलगिरी पर्वत, पश्चिम घाट आणि पूर्व घाट ज्या ठिकाणी एकत्र मिळतात, म्हणजे कर्नाटक, केरळ आणि तमिळनाडूचे बॉर्डर ज्या ठिकाणी एकत्र येतात, या ठिकाणी निलगिरी पर्वत नामक एक काय मोठी काय पर्वत प्रणाली आहे, ज्यालाच आपण काय म्हणतो केरळामध्ये ज्याला सायलेंट व्हॅली असं म्हणतात. एकदम शांत निसर्गरम्य असं ते ठिकाण आहे. तर त्या ठिकाणी तो जो संपूर्ण निलगिरीचं जंगल आहे, निलगिरीचा जो प्रदेश आहे, त्याच ठिकाणी हे आर्कियन स्वरूपाच्या खडकांचं या ठिकाणी काय अस्तित्व आहे. त्याच्यानंतर मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड आणि ओरिसा या प्रदेशामध्ये जो छोटा नागपूरचा पठार आहे किंवा सिंगभूमचा जो क्षेत्र आहे, त्या क्षेत्रामध्ये काय आर्कियन प्रकारच्या समूहांचं खडक आढळतं. त्याच्यानंतर आपण काय मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या सीमा ज्या ठिकाणी आहे त्या भागामध्ये सुद्धा आर्कियन समूहाचं खडक आहे. आणि विशेषतः हे जे अरवली पर्वत आहे, अरवली पर्वत एक अवशिष्ट पर्वत आहे, हे पण बघितलं, वली पर्वत आहे. तर सर्वात काय प्राचीन भूभाग जर कोणता असेल भारतीय द्वीपकल्पावरील, तर तो कोणता आहे, अरवली पर्वत हा आहे. तर त्या ठिकाणी जे आर्कियन खडक होतं, तर त्या आर्कियन खडकांचं रूपांतर धारवाड समूहाच्या खडकांमध्ये झालेलं आहे. म्हणून विशेष करून अरवली पर्वतावरती जे खडक आपल्याला बघायला भेटतं ते कोणत्या प्रकारचं आहे, धारवाड समूहाच्या खडकांचा तो काय प्रकार आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतो. मात्र त्याच्या अवतीभोवती जो प्रदेश आहे त्या प्रदेशामध्ये अजून सुद्धा आर्कियन प्रकारचं जे खडक आहे, आर्कियन प्रकारच्या समूहाचं खडक आपण त्या ठिकाणी बघतो. तर कोणते कोणते प्रदेश आले, हा अरवलीचा राजस्थानमधला प्रदेश आला, राजस्थान आणि एमपीच्या बॉर्डरवरती असलेला हा प्रदेश या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, ओरिसा या सर्व काय राज्यांना जोडणारा या ठिकाणी जो महाराष्ट्रामध्ये सुद्धा थोडा प्रमाणात आर्कियन समूहाचं खडक आपल्याला काय बघायला भेटतं. तर या सर्व प्रदेशांना जोडणारा हा जो छोटा नागपूरचा पठार आहे, या छोटा नागपूरच्या पठारी प्रदेशामध्ये काय आहे, हे आर्कियन समूहाचं खडक आहे. त्याच्यानंतर कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा
तमिळनाडू आणि या ठिकाणी कर्नाटक हे जे राज्य आहेत, तर या सर्व राज्यांमध्ये सुद्धा काय आर्कियन समूहाचं खडक जे आहे ते विस्तृत स्वरूपात आपल्याला काय बघायला भेटतं. तर हा झाला या ठिकाणी सर्व काय आर्कियन समूहाचा जो आढळ आहे भारतामध्ये तो आपण काय राज्यानुसार बघितलेला आहे. आणि त्याच्यानंतर या ठिकाणी एक भूभाग बघायचा राहिला आहे आपला. हा अशा पद्धतीने आपण काय करू दाखवू. या ठिकाणी एक राज्य आहे मेघालय राज्य. तर या मेघालय राज्यामध्ये या ठिकाणी जे आहे ते आर्कियन समूहाचं मेघालयचं पठार जे आहे, शिलाँगचं जे पठार आहे, तर ते भारतीय द्वीपकल्पाचाच काय विस्तृत भाग आहे असं आपण काय बघितलेलं होतं मागच्या चॅप्टरमध्ये. ज्यावेळेस द्वीपकल्पीय पठार आपण अभ्यासत होतो त्यावेळेस काय बघितलेलं आहे, तर मेघालयमध्ये सुद्धा या ठिकाणी थोडासा भाग जो आहे तो आर्कियन समूहाचा खडक त्या ठिकाणी काय आढळतो. तर अशा पद्धतीने आहेत. तर यांना काही स्थानिक नावं सुद्धा या ठिकाणी दिलेली आहेत. बघा, हा निलगिरीचा प्रदेश जो आहे ज्याचा विस्तार 4 राज्यांमध्ये झालेला आहे, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, केरळ आणि कर्नाटक. तर या निलगिरी प्रदेशामध्ये आढळणार जे आर्कियन आहे, तर आर्कियनलाच काय नीस असं म्हणलं जातं. तर याला म्हणलं जातं निलगिरी नीस. आंध्र प्रदेश, त्याच्यानंतर कर्नाटक, केरळ, तमिळनाडू आणि तेलंगणा स्टेट या राज्यांमध्ये आढळणारं जे आर्कियन काय समूहाचं खडक आहे त्याला म्हणतात निलगिरी नीस असं म्हणतात. त्याच्यानंतर हा छोटा नागपूरच्या प्रदेशामध्ये छत्तीसगड, झारखंड, ओरिसा, मध्य प्रदेश या भागामध्ये जो आढळतो तर त्याला म्हणलेला आहे पूर्वेकडील बंगाल नीस. पश्चिम बंगालमध्ये त्याचा विस्तार नाही, पण पूर्वेकडील बंगाल नीस असं त्याला म्हणलं जातं. आणि हा काय पश्चिमेकडील अरवली नीस, याला काय म्हणतात पश्चिमेकडील अरवली नीस अशी नावं काय स्थानिक नावं त्यांना काय दिलेली आहेत. तर हे सर्व झालं काय आर्कियन समूहाच्या खडकांच्या संदर्भात. तर अशा पद्धतीने एकूण 8 प्रकारचे खडक आपल्याला बघायचे आहेत. याच्यानंतर असेल धारवाड, त्याच्यानंतर आहे या ठिकाणी कडप्पा, विंध्यन, त्याच्यानंतर गोंडवाना, डेक्कन ट्रॅप, टर्शरी खडक आणि या ठिकाणी शेवटचं एक बघितलं होतं आपण कुठलं क्वार्टरनरी जे खडक आहे, तर त्या खडकांबद्दल सुद्धा काय माहिती बघायची. तर एक चॅप्टर आपण काय घेत जाऊ. पुढच्या चॅप्टरमध्ये आपल्याला जे राहिलेले काय खडकांचे काय प्रकार आहेत त्यांच्याबद्दल डिस्कस करायचं आहे. तर या ठिकाणी इथंच घरी राहायचं आहे, सुरक्षित राहायचं सगळ्यांनी आणि काळजी घ्यायची आहे या ठिकाणी. थँक्यू.